पिंपरी चिंचवडमध्ये पाण्याच्या प्रवाहात एक कार वाहून निघाली होती. बापले जीव वाचवण्यासाठी आकंतानं ओरडत होते. आता कार बुडणार तेव्हाच जीवाची पर्वा न करता एक तरुण पुढे सरसावला. योगेश भोसले असं या जुगरबाज तरुणाचं नाव आहे. योगेशला आईनं रोखण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या डोळ्यात देखत दोघांचा जीव जातो हे योगेशला पाहवत नव्हतं. त्यामुळे योगेशनं मागचा पुढचा विचार न करता थेट पाण्याच्या प्रवाहात उतरला आणि बुडणाऱ्या बाप लेकाला जीवदान दिलं. त्यावेळी इतर प्रत्यक्षदर्शी मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. याची योगेशला मोठी खंत वाटली. और हम लोग बिल्कुल गाड़ी पानी में डूब गई थी, लेकिन हमें यहाँ पे रहने वाले जो योगेश भाव हैं उन्होंने हमें बचाया, गाड़ी से बाहर निकाला और हम यहाँ पे सेफ खड़े हैं. अभी गाड़ी पूरी तरीके से पानी के अंदर है. योगेशराव, खरं तर काय नेमकं घडलं त्या ठिकाणी? तुम्ही वाहत्या पाण्यात कसं काय म्हणजे जीव वाचवण्यासाठी? पाण्याचा फ्लो भरपूर होता तिथं. प्रत्यक्षात गाडी समोरून मला येताना दिसली. मला पण ते राहुल नाही की मला तर काढणं त्यांना बाहेर गरजेचं आहे, कारण की त्यामध्ये 2 जण होते. त्यातले ते यत्न करत होते किंवा आम्हाला बाहेर काढा ह्याच्यातून, कारण की ते पूर्ण पाण्यात तरंगत चालले होते. मग जसं माझ्या हाताला गाडी लागली तसा मी दरवाजा ओपन केला. ओपन केल्यानंतर मला एक गोष्ट माहिती होती, ज्यावेळेस गाडीत पाणी जाणार त्यावेळेस गाडीचे दरवाजे लॉक होणार आणि त्याला आपण काहीच करू शकत नव्हतो. त्याआधी मग मी काय केलं, पूर्ण दरवाजा ओपन केला. ओपन जसा केला त्यांच्या मुलाला जी गाडी चालवत होती त्यांना बाहेर ओढल्यानंतर गाडीत पाणी गेल्यावर गाडी डीप झाली. डीप झाल्यानंतर आतमध्ये हात घातला, त्या बाबांचा माझ्या हाताला हात लागला. तसंच हात लागला तसंच मी त्यांना ओढलं बाहेर. ओढल्यानंतर त्यांनी पूर्ण अंग टाकून गेलं, कारण की त्यांच्या तोंडात नाकात पाणी गेलं होतं. जसं अंग टाकलं त्यांना कमीत कमी 1 तास त्यांना कवर व्हायला गेला त्याच्यातून. त्यानंतर मग आमच्या घरच्यांनी थोडंसं त्यांना कपडे बिपडे चेंज करून दिली. माझीवाली कपडे त्यांना दिली. त्यानंतर तुम्ही आराम करा म्हणजे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता तुम्ही एकदम सुखरूप आहात. त्यानुसार मग हे पण तिथं एवढी लोक होती ना, कमीत कमी 5-50 लोक होती, पण प्रत्येकाने बघायची भूमिका घेतली. मी त्यांना आवाज पण देण्याचा प्रयत्न करतो बा तुम्ही या, पण कोणी प्रत्यक्षात आलं नाही, कारण की पाण्याचा फ्लो तेवढा होता. त्याच्यामुळे प्रत्येकजण त्याच्या जीवाला घाबरून तो साईडला उभा राहिला. पण मी तसं केलं नाही, तर मला त्यांना बाहेर काढायचं होतं. मला त्या 2 जणांना व्यक्ती, कारण की ते गाडीमध्ये होते. जर गाडी गेली तर त्यांना सांगू शकत नाही, कारण की पुढे इंद्रायणी नदीला डायरेक्ट जाणार होती गाडी. आज मोठं आत्मिक समाधान दिसतं चेहऱ्यावर. हो, समाधान तर वाटणार ना, कारण की आज आपल्यामुळे 2 जणांचा जीव वाचलेला आहे. त्यामुळं समाधान तर वाटणारच, एक आनंद तर वाटणार की बाबा चला आपल्यामुळं आज कुणाचं तरी घरात हे झालं. आज आईनं कौतुक केलं असं? आईने काल रात्री पाठीवरती थाप मारला की म्हणली मी तुला आडवत होते, तू जाऊ नको, पण मला आज खरंच मनाला समाधान वाटलं की तू कुणाचा तरी जीव वाचवला.